नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आमची जी बॅच आहे 2026-27 साठी ती कधी सुरू होते आणि त्याचे ऍडमिशन कसे चालू आहेत याबद्दल आपण जी बॅच घेणार आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती देतो आहे. आपण त्याचं टाइम टेबल वगैरे काय असेल सर्व गोष्टी देतोय. पण हे ज्यांना जे आता यावर्षी जे एक्झाम देणार त्यांच्यासाठी नाहीये, पण जे पुढील वर्षी जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी खास करून आहे ही गोष्ट. तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि बाकी पण गोष्टी बरोबर आहे. त्याच्यामध्ये फीस वगैरे काय असेल, कशा गोष्टी असतील किंवा त्याची फीस एवढी जास्त असेल का कमी असेल किंवा काय काय मिळेल फीस मध्ये, या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतील. या सर्व आपण आज बघणार आहोत. तो उपक्रम कसा आहे, काय आहे, सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घेणार. बॅचचं लिमिट काय आहे या पद्धतीमध्ये. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची आणि चांगली गोष्ट अशी आहे की जे काही विद्यार्थी पुढील वर्षासाठी एक्झाम देण्यास इच्छुक आहेत जीडीसीएची, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आपण जी बॅच सुरू करतो आहे ती जुलैमध्ये बॅच सुरू करतो. त्याचे ऍडमिशन्स ऑलरेडी चालू झालेले आहेत आपल्याकडे. आणि या प्रकारचं जे आपल्याकडे ब्रोशर जे आहे ते ऑलरेडी अवेलेबल आहे वेबसाईटवरती, ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. अशा प्रकारचा ब्रोशर आहे पूर्ण. तर हे डिटेल याच्यामध्ये दिलेले आहेत, पुस्तकं कुठली आहेत किंवा तुम्हाला काय गोष्टी मिळतील याच्यामध्ये, या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. ऑलरेडी 6 सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस कसा असतो काय वगैरे पूर्ण माहिती दिलेली आहे. डिप्लोमा बद्दलची ठळक वैशिष्ट्ये काय डिप्लोमाची, या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीचे हे ब्रोशर आहे. 4 पेजेस याच्यामध्ये आहेत. तर यामध्ये याचे फायदे दिलेले आहेत, कुठले कुठले फायदे आहेत आणि काय करू शकता, किंवा याचा प्रवेश जो आहे तो मर्यादित आहे खरं तर, त्यामुळे तोही आपण डिस्कस करूया. तर हे अशा प्रकारचं आपलं ब्रोशर आहे. तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जातील. तुम्हाला पीडीएफ वगैरे फाईल ज्या आहेत त्या पाठवल्या जातील. त्याचं शेड्यूल जे आहे ते ऑलरेडी आपण ठरवणार आहोत. थोडासा वेळ लागेल ते शेड्यूल बनवायला. ते शेड्यूल ते कसं आहे काय आहे ते पण सांगेन मी तुम्हाला. त्यामध्ये अशा प्रकारचे आपले लिफलेट्स वगैरे आहेत जे तुम्हाला आपण हे डिस्ट्रीब्युट केलेले आहेत सर्व ठिकाणी, जेवढ्या ठिकाणी गरजेच्या आहेत तेवढ्या. आणि या आपल्याकडे काय सुविधा आहेत किंवा काय गोष्टी आपण देऊ शकतो ही आपण देणार आहोत. आता याच्यामध्ये कसं आहे की हा जो कोर्स आहे जो आपण शिकवणार आहोत फुल टाइम मध्ये, म्हणजेच सॅटर्डे संडे याचं शेड्यूल असेल, शनिवार रविवार. का? कारण त्याचं असं कारण आहे की विकेंडला सर्व जे विद्यार्थी आहेत ते अवेलेबल असतात आणि जे जॉब करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी सर्वात चांगली संधी असते. कारण विकेंडला त्या गोष्टी तुम्ही बाकी सर्व आवरून तुम्ही करू शकता. आणि विकेंडला म्हणजे काय, पूर्ण विकेंड नसतो, दिवसभर नसतो. विकेंडला तुमचं साधारणपणे 12-1 वाजेपर्यंत तुमचं दुपारपर्यंत लेक्चर असतील आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता घरी. सो या पद्धतीमध्ये आहेत या गोष्टी. तर अशा पद्धतीमध्ये आपण त्या गोष्टी तुम्हाला देणार ऍक्च्युली. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये जे काही लेक्चर्स असतील ते मिश्र भाषेत असणार आहेत, इंग्रजी आणि मराठी. विद्यार्थी आहेत ते सर्व मराठी भाषिक असल्यामुळे किंवा मराठी लँग्वेज मध्ये त्यांना समजतं, त्यामुळे आपण त्या भाषेत घेणार आहोत. आणि इंग्रजी हे मिक्स लँग्वेज मध्ये असणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते दोन्ही पद्धतीने बॅलन्स करून चालता येईल. सो त्यामुळे तो एक प्राईम फायदा आहे, दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर महत्वाच्या नोट्स ज्या आहेत त्याही तुम्हाला, म्हणजे जे क्लासेसमध्ये नोट्स असतात त्याही आपण पुरवतो तुम्हाला. त्यामध्ये तुम्ही त्या काढून घेता किंवा जे काही गरजेच्या ठळक गोष्टी, त्या ठळक गोष्टी आपण क्लासेसमध्ये शिकवतो. दुसरी गोष्ट, प्रश्नोत्तर जे असतात, प्रश्न उत्तरांचं लिखाण आपण त्याचा सराव करून घेतो. प्रत्येक महिन्याला आपण 2 टेस्ट त्याच्यामध्ये घेतो. 2 टेस्ट जे काही पोर्शन झालेलं आहे त्या पोर्शनवरच्या टेस्ट वगैरे घेऊन आपण त्या गोष्टी करतो. त्यानंतर यामध्ये अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक असतात, त्यामुळे तुम्हाला ते तुमचे काही प्रश्न असतील तर त्यामुळे तुम्हाला समोरासमोर ते क्लिअर करता येतात. आणि यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जातो पूर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला
असं काही नाही की फक्त महत्वाच्याच गोष्टी शिकवल्या जातील किंवा फास्ट ट्रॅक मध्ये शिकवल्या, अजिबात नाही. ते सर्व गोष्टी तुम्हाला त्या पद्धतीमध्ये शिकवल्या जातात व्यवस्थित, म्हणजे प्रॉपर तुम्हाला त्या गोष्टी दिल्या जातात. दुसरी गोष्ट अशी आहे की पुस्तक जे असतात ते पुस्तकही तुम्हाला दिले जातात. आपले जे काही त्याच्यामध्ये सिलेबस नुसार त्या पुस्तकं तुम्हाला त्या फीस मध्येच मिळतील तुम्हाला. त्यानंतर शंका, चर्चा, ग्रुप डिस्कशन्स वगैरे या सर्व गोष्टी आपण यामध्ये करतो. पुढे जमलं तर आपण काही विजिट्स वगैरे टाकून देणार आहोत यावर्षी एखाद्या संस्थेला, जिथे आपल्याला ऍक्च्युअल कामकाज कसं चालतं संस्थेचं ते बघता येऊ शकतं किंवा तिथं ट्रेनिंग घेता येऊ शकते. अशा पद्धतीचा एक प्लॅन करतो आहे. तेही तुम्हाला जेवढ्या क्लासेस वगैरे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस हळूहळू प्रत्येक गोष्ट सांगितली जाईल. त्यानंतर व्यक्तिगत मुलाखत जी असते, म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूज वगैरे, त्याची तयारी करून घेतली जाते. मॉक इंटरव्ह्यूज वगैरे कशा प्रकारे तुम्ही इंटरव्ह्यू दिला पाहिजे वगैरे, या सर्व गोष्टीची तयारी करून घेतली जाते. आणि ज्यांना स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे, म्हणजे जीडीसीए झाल्यानंतर ज्या लोकांना अकाउंट्स किंवा ऑडिट्स मध्ये स्वतंत्र व्यवसाय करायचा, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन केलं जातं. प्रॉपर काउन्सिलिंग म्हणू शकता तुम्ही, किंवा स्वतंत्र व्यवसाय करायचा किंवा नोकरीही करायची आहे, जरी एखाद्याला नोकरी करायची आहे तर त्या विद्यार्थ्याला सर्व प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. प्लस आपल्याकडनं तुम्हाला प्लेसमेंटसाठी असिस्टन्स दिलं जातं. चांगल्या पद्धतीने ज्या काही आपल्याकडे कॉर्पोरेट सेक्टरच्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये आपण तुम्हाला तुमचा जो रिझ्युमे आहे तो आपण तिकडे कनेक्ट करतो. आणि तुम्हाला जर तुम्ही कनेक्ट झाला चांगल्या प्रकारे, तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला, तर तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. असे बऱ्याचशा संस्था आहेत आपल्याशी कनेक्टेड आहेत. आपण त्यांच्यासोबत टायअप केला असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सर्व आपण देतो ऍक्च्युली. तर त्यामुळे 100% प्लेसमेंट असिस्टन्स देतो. ऑलमोस्ट जे काही विद्यार्थी आपले ज्यांना जॉब करायचा, असे सर्व विद्यार्थी जे आहेत ना, ते त्यांना मिळतोच जॉब आपल्याकडे. सो त्यामुळे तो भाग नाहीये. त्यानंतर याच्यामध्ये काय करतो आपण, ज्यावेळेस हे सर्व गोष्टी चालू असताना आपले जे लेक्चर्स असतील त्यामध्ये सखोल अभ्यास घेतला जातो प्रत्येक गोष्टीचा. कुठे क्वेरी असेल तर इमिडिएटली तुम्ही विचारू शकता. पण आता याच्यामध्ये कसं आहे, आम्हाला वारंवार जे प्रश्न विचारले जातात ना, या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा आहे की सर तुम्ही ऑनलाईन क्लासेस का नाही घेत किंवा काय प्रॉब्लेम असतो. आता याचं एक महत्वाचं कारण असं आहे की ऑनलाईन क्लासेस यामध्ये काय होतं की डिस्टर्बन्स बऱ्यापैकी असतो विद्यार्थ्यांचा. आता हे मान्य आहे सर्व गोष्टी की आपण ऑनलाईन क्लासेस घेतले पाहिजेत, सर्व काहीतरी पर्याय निवडला पाहिजे, त्याला काय गोष्टी देता येतील, तर त्याच्यावरती आपण काम करतो. पण तुर्तास तरी आता अजून त्याच्यावर काही इन्फॉर्मेशन नाही ऑनलाईन क्लासेस बद्दल. पण ऑफलाईन क्लासेस का घेतले जातात त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की इन पर्सन तुम्ही कनेक्ट करू शकता, तुम्हाला इमिडिएटली प्रश्नाचं उत्तर देता येतं. आणि तुम्ही आता काय होतं, मोस्ट ऑफ द टाइम बघा तुम्ही, ज्यावेळेस आपण एक सवय असते आपल्याला की अरे जर बेडवर बसलोय तर तिथे बसल्या बसल्याच आपण चालू करतो लेक्चर्स वगैरे, किंवा कारण ते इव्हन जरी समजा तुम्ही एखाद्या कम्फर्टेबल प्लेसमध्ये नसाल तर मग ते तुम्हाला ते बॅकग्राऊंड वगैरे वेगळे करून तुम्ही ते करता. मग ते ह्यामध्ये काय होतं माहितीये का, की तुमचं लक्ष जे आहे ते दुर्लक्षित होतं. दुसरी गोष्ट कशी असते की तुम्हाला जिथे आपण समजा, म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्या ठिकाणी आपण काम करतो किंवा जिथे ऍक्च्युअल तुमचं जिथे काम करता, म्हणजे जसं अभ्यास करत असाल किंवा तुमचं ऑफिसचं काम करत असाल, तिथे आणि झोपण्याची जागा वेगळी असली पाहिजे. कारण मग ते काय होतं की आपण त्याच मोडमध्ये जाऊन जातो. कधी कधी काय होऊ शकतं की चालू लेक्चरमध्ये झोप लागू शकते. तुम्ही बेडवर जर असा लॅपटॉप घेऊन बसलाय समोर आणि त्यात जर तुम्हाला झोप लागली किंवा मोबाईलवरती घेऊन बसलाय, ते झोप लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते लक्षात राहणार नाही तुमच्या. तो एक कारण आहे. पण त्यामुळे जरी तुम्ही घरून अटेंड करणार असाल, ऑनलाईन लेक्चर आपण ठेवले तर घरून अटेंड करणार असाल ऑनलाईन, तर मेक शुअर करायचं की असं कम्फर्टेबल प्लेसमध्ये जाऊन बसायचं जिथे तुम्हाला ते ऍटलिस्ट काही नोट्स वगैरे काढता येतील. ते आपण त्याच्यावरती डिस्कशन करूयाच कशा प्रकारे काय करता येईल वगैरे. तर ही जी बॅच आहे आपली सुरू होणार आहे जुलैमध्ये. जुलैच्या साधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या बॅचेस सुरू होतील. पहिला जो शनिवार आहे त्या दिवशी पहिली बॅच होईल, ज्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांना इंट्रोडक्टरी सर्व गोष्टी मिळून जातील. दुसरी गोष्ट अशी आहे की जे लेक्चरचा टाइम असेल तो आता आपण एक टेंटेटिव्ह ठेवलेला आहे की 8 ते 11 पर्यंत किंवा 9 ते 12 वगैरे किंवा 1 अशा दरम्यान, डिपेंडिंग ऑन चॅप्टर पोर्शन किंवा तो जेवढा पोर्शन कव्हर होतो त्याच्यावरती. तर या पद्धतीमध्ये आपण सर्व गोष्टी प्लॅन करणार आहोत. सो त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तशा प्रकारे प्लॅन करू शकता. नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे, जे जुने विद्यार्थी किंवा ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन केलेले आहे त्यांच्यासाठी आहे, त्यांना ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आपल्याला आपण गोष्टी. तर त्यामुळे तो एक टेंटेटिव्ह टाइम ठेवलेला आहे. पण ज्यावेळेस आपली क्लोज होईल पूर्ण बॅच त्यावेळेस आपण पूर्ण सांगणार आहोत त्याबद्दल. साधारणपणे हा कोर्स ड्युरेशन जे आहे, म्हणजे याचं जे ट्युशन म्हणू शकता किंवा क्लासेस म्हणू शकता तुम्ही, तर हे क्लासेस साधारणपणे एप्रिल पर्यंत चालतील, मिड ऑफ द एप्रिल पर्यंत. आणि तिथून पुढे आपण ऍक्च्युअल जे
प्रश्नांची आपण 3 तास जो पेपर आहे तो सोडून घेणार आहोत. कशा प्रकारे मुलं सोडवतात काय वगैरे बघून, आणि त्यांना जागेच जे काही नेक्स्ट वीक मध्ये त्यांना जे काही मार्क्स मिळतील ते मार्क्स आपण तशा प्रकारे अनाऊन्स करणार आहोत. सो त्यामुळे त्यांची तुमची एक प्रॅक्टिस होते एक्झामच्या अगदीच अगोदर. सो तो एक तुमच्याकडे स्ट्रॉंग पॉईंट होतो. त्या सर्व गोष्टी आपण करतो आहेत. सो इव्हन आता मागच्या बॅचला पण आपण त्याच गोष्टी केलेल्या. सो त्यामुळे तुम्हाला ते इझिली आपण गोष्टी करू शकतो. सो दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही विद्यार्थी आपल्याकडे ट्युशन्स किंवा क्लासेस घेतात त्यांना आपण एक सर्टिफिकेट देतो ज्याच्यामध्ये फक्त आपण आपल्याकडे म्हणजे अटेंड केलेलं आहे या पद्धतीचं आपल्या जीडीसी कॉलेजचं सर्टिफिकेट देतो, जेणेकरून तुम्हाला ते तुमच्यासाठी एक जीडीसीचं तर मिळतंच, गव्हर्नमेंटचं एक बोर्डचं सेपरेट मिळतं जे पास होतात विद्यार्थ्यांना. पण आपल्याकडे तुम्ही ट्रेनिंग केलं किंवा कोचिंग घेतलेलं आहे त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी, तर ते तुम्हाला एखाद्या संस्थेमध्ये दाखवायला होऊ शकते की बाबा मी असं कोचिंग वगैरे घेतलेलं किंवा मी प्रॉपर कोचिंग ट्रेनिंग घेऊनच मी जीडीसी पास झालेलो आहे, असं पास झालेलं नाहीये. सो ते तुमच्यासाठी ऍड ऑन सर्टिफिकेट होऊ शकतं. तो या पद्धतीमध्ये आपण तो देतोय सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर अशा प्रकारे हा क्लास शेड्यूल असणार आहे. आणि जसं मी म्हटलं की हा एप्रिलपर्यंत, मिड ऑफ द एप्रिल पर्यंत चालेल, म्हणजे 2027 पर्यंत चालेल. सो आणि ज्यावेळेस मे मध्ये एक्झाम येतील त्यावेळेस तुम्ही एक्झामला तयार होऊ शकता. तर यामध्ये सर्व गोष्टीचं पालन केलं जातं, सर्व तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली जाईल, प्रत्येक गोष्ट शिकवली जाईल चांगल्या पद्धतीने. आणि आपण दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये की आपण एक यावर्षी अजून एक उपक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कशा प्रकारे तुमच्या सहकार्याने आहे सर्व विद्यार्थ्यांच्या, तर कशा प्रकारे तो सक्सेसफुल होतो त्याबद्दल, किंवा आपण प्रॅक्टिकल ऑडिट जे आहे कसं करता येतं तर त्याबद्दलही आपण प्लॅन करतोय. जे विद्यार्थी पास होतात, समजा ज्यांचा रिझल्ट डिसेंबर मध्ये लागला आणि डिसेंबर नंतर समजा 1-2 वर्ष त्यांना काम करायचंय, तर प्रॅक्टिकल एक 6 महिन्याचा कोर्स आपण ठेवतोय तो, की जिथे ऑडिट वगैरे करता येऊ शकतं. त्याच्यावरती काम करतोय आपण ऑलरेडी. तर ते बद्दल सुद्धा तुम्हाला एक अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळून जाईल, सो त्याची काळजी करू नका. साधारणपणे या कोर्सची फीस आपण एक टेंटेटिव्ह फिजिकल कोर्स असल्यामुळे त्या कोर्सची जी फीस आहे साधारणपणे आपण 25,000च्या आसपास ठेवलेली आहे. ज्यामध्ये सर्वच गोष्टी इन्क्लुडिंग असणार आहे. तुमच्या 25,000च्या जे फीस आहे त्याच्यामध्ये तुमच्या नोट्स म्हणजे जे काही बुक्स असतील त्या गोष्टी मिळतील. त्यानंतर तुम्हाला पेन आमच्याकडनं डायरी मिळते. त्यानंतर तुम्हाला जे काही आपले आयडी वगैरे असतात कॉलेजचे, तुम्हाला ट्युशन आयडी किंवा क्लासेस आयडी मिळतात. आणि बाकी सर्व गोष्टी तुम्हाला स्टेशनरी ज्या काही गोष्टी लागतात तुमच्या आपल्या नोट्स लिहिण्यासाठी त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. शिवाय परीक्षा शुल्क सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा वेगळी भरायची नाही, काय नाही. तर त्यामुळे या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये करून घेणार आहोत. सो अशा प्रकारची ही बॅच शेड्यूल करतोय आपण. सो ज्यांना कोणाला एनरोल करायचं, ज्या कोणा विद्यार्थ्याला एनरोल करायचे या कोर्ससाठी, तर कृपया कॉल करा. जीडीसीएच्या नंबरवरती, जो लँडलाईन नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा, किंवा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती जरी कॉल केला तरी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल. लँडलाईन नंबर आहे 020299000190 आणि जो मोबाईल नंबर आहे 9665602005. तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्याची माहिती घेऊ शकता. त्याचे ब्रॉशर्स वगैरे तुम्हाला पाठवले जातील तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा मेल आयडी वरती. तुम्हाला जिकडे सोयीस्कर आहे तिकडे लवकरात लवकर आपली सीट बुक करा, कारण आपण लिमिटेड सीट्स घेतो आहे. याच्यामध्ये जास्त विद्यार्थी आपण घेणार नाही, कारण ज्याचं एक इंटेन्शन जे आहे ते सहकारातून समृद्धी घडवण्याचं इंटेन्शन आहे. पैसे कमवणे हा याचा हेतू नाहीये. तुमच्याकडनं जी काही फीस आपण घेणार आहोत ती आपण डेव्हलपमेंटसाठीच वापरणार आहोत. समजा या सर्व गोष्टी आपण कुठे प्लॅन करणार आहोत किंवा कुठे व्हिजिट्स वगैरे असतील तर त्या सर्व गोष्टीसाठी आपण याचा वापर करणार आहोत. सो त्यामुळे तुमची जी काही फीस असेल त्याचं पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं जाईल. त्याचं टेन्शन घेऊ नका. ट्युशन फीस असते, त्यात लेक्चरर्स जे असतात त्यांची फीस वगैरे त्यात ऍड होते. सो त्यामुळे त्याची टेन्शन घेऊ नका. प्रॉपर तुम्हाला समजेल अशा भाषेत प्रॉपर शिकवलं जातं, प्रत्येकाला समजेल याच पद्धतीमध्ये आपण क्लास घेणार आहोत. सो त्यामुळे टेन्शन नाहीये. त्याचं ही फीस हे मानधन आहे ऍक्च्युअली ज्या विद्यार्थ्यांना जे फॅकल्टीज आपले शिकवतात त्यांचं. सो त्यामुळे त्या गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी मिळून ही पूर्ण कॅल्क्युलेशन करून फीस ठेवलेली आहे. याच्यात टप्पेवारी पण देतो आपण. सो त्यामुळे सुरुवातीला किती भरायला पाहिजे, त्यानंतर नंतर किती भरायला पाहिजे, त्याचंही तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशनला याल त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातील. किंवा नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आपल्याकडे लागू आहे. सो त्यामुळे तो सुद्धा तुम्ही करू शकता. नो कॉस्ट ईएमआय त्याचा सुद्धा तो पर्याय उपलब्ध आहे. सो तो त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे. सो त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. तर अशा प्रकारचा हे जीडीसीएचा कोर्स जो आहे तो आपण ठेवलेला आहे. कोर्स म्हणण्यापेक्षा त्याचं प्रॉपर आपण ट्युशन घेतोय, क्लास घेतोय व्यवस्थित प्रॉपर सगळ्यांना.
बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत किंवा बरेचसे कोचिंग सेंटर्स आहेत जे शिकवतात, सर्वांना ऑनलाईन शिकवतात. बरेचसे मुंबईला काही असतील, नाशिक वगैरे किंवा नागपूर वगैरे साईडला बरेचसे असतील. काय आम्हाला त्या जे काही शिकवतात ते विद्यार्थ्यांना, त्याबद्दल आपल्याला कुठली शंका नाही. कुठल्याच इन्स्टिट्यूट्स बद्दल आपलं काही कंपॅरिझन नाहीये किंवा आपण त्यांना कम्पेअर करणार नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये जे काही आपण काय वेगळं करतोय त्याच्याबद्दल सुद्धा नाही, पण आपण ज्या काही गोष्टी देतोय त्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार असतो. दुसरी गोष्ट, हा कोर्सला सुद्धा जोडून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बाहेर बँकिंग सेक्टरमध्ये काय करता येऊ शकते याबद्दल सुद्धा आपण मार्गदर्शन करतो. सो त्यामुळे तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतं. एक वन स्टॉप सोल्युशन तुम्ही म्हणू शकता. जीडीसीए कॉलेजमधून सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. दुसरी गोष्ट, अजून जाता जाता अशी एक महत्वाची अजून एक गोष्ट आहे की हा तो कोर्स आपण क्लासेसमध्ये करतो, जो जे म्हणजे रेग्युलर बेसिसवरती जे काही म्हणतो आपण त्यांना सॅटर्डे संडे वीकेंड बॅच असते. हे सर्व गोष्टी आहेतच आपल्याकडे, पण शिवाय आपल्या जीडीसीए कॉलेजचे अन्य उपक्रम सुद्धा आहेत ज्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपण कोर्सेस देतो विद्यार्थ्यांना. जसं की समजा एखाद्याचं 10वी 12वी असेल किंवा डिग्री असेल, ह्या सर्व गोष्टींना आपण प्रॉपर ऑनलाईन पद्धतीने आपण देतो. या सर्व गोष्टींना सरकारची ऑलरेडी मान्यता आहे. सर्व कोर्सेसला ऑनलाईन एज्युकेशनला जसं युजीसी आणि डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोची ऑलरेडी मान्यता असल्यामुळे सर्व कोर्सेस जे आहेत ते प्रॉपर व्हॅलिड असतात. सो त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असते. सो प्रत्येकासाठी असे अन्य उपक्रम आहे ज्यामध्ये एमबीए असतं. ऑनलाईन एमबीए सुद्धा आपण देतो ऑनलाईन कोर्सेसमध्ये. सो त्यामुळे ज्यांना कोणाला करायचं असेल काही गोष्टी या कोर्स व्यतिरिक्त त्यांनी सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता, किंवा जे काही तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. अन्य कोर्सेससाठी कॉल करून विचारा, काही अडचण नाही. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला समाधान दिलं जाईल. सो त्यामुळे तुम्ही बिनधास्त कॉल करून प्रश्न विचारू शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा, आणि ज्यांना गरज आहे, जे पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहे त्यांच्यासोबत तर नक्कीच शेअर करा. ज्यांना पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासोबत आपल्या जीडीसीए कॉलेज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 100% प्रत्येक प्रतिक्रिया उत्तर दिलं जाईल. आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा अधिक माहितीसाठी आपल्या जे नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. 020299900190 किंवा 9665602005 ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह वेगळ्या विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.